अनूप राव, हॉटेल तिरुपतीचे मालक. अजय त्यांच्यासमोर बसलेला आहे. अनूपनी मॅनेजरच्या समोर अजयच्या चरणाला स्पर्श करून मोठ्या सन्मानपूर्वक नमस्कार केला. म्हणजेच आशीर्वाद देण्याच्या पितृतुल्य स्थानी अनूपनी अजयला स्थान दिलं. आणि हे पाहिलं होतं त्या मॅनेजरनी काही कामाच्या निमित्ताने तिथून काढता पाय घेतला आणि आपसुकच खालच्या त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांनी थोडंफार सूचित केलं. त्यांनी इतकं नक्की सांगितलं की जी व्यक्ती आत्ता वर बसली आहे, ज्या व्यक्तीने आत्ता माईक टेस्टिंग केला, जी व्यक्ती इथं नोकरी मागण्यासाठी आलेली आहे, त्या व्यक्तीच्या अनूप मालकांनी पाया पडून आशीर्वाद घेतलेत. हे सांगितल्यावर सगळ्या वेटर लोकांच्या, सगळ्या तिथल्या स्टाफच्या भुवया उंचावल्या गेल्या. साहजिक आहे हो. जो व्यक्ती अतिशय नम्रपणे नतमस्तक होऊन या हॉटेलमध्ये नोकरी मागण्यासाठी येतो काय आणि त्याचे चरणस्पर्श करून आपल्याला अन्नदाता, आपला जो हॉटेलचा मालक आहे, तो मालक त्यांच्याकडनं आशीर्वाद घेतो काय, हे दृश्य असं बघायला मिळेल असं स्वप्नातसुद्धा त्या मॅनेजरला वाटलं नव्हतं की असं काहीसं नातं या दोघांचं असू शकेल. आणि अर्थातच अनूपलासुद्धा ते स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. पण अनूपला एक विश्वास होता. त्याने तिरुपतीच्या बालाजीला साकडं घातलं होतं की मला जायचं आहे रे ऑस्ट्रेलियाला, माझं मन नाही आहे रे या धंद्यात, काहीतरी मार्ग दाखव, माझी इथून सुटका कर, मी जे शिकलो आहे, जे माझं पॅशन आहे ते मला जगायला मिळालं पाहिजे, असं ते बालाजीला साकडं घालत होते. एक नाही, दोन नाही, सलग 5 वर्ष साकडं घातलं होतं. आणि तो योग कदाचित आत्ता जुळून आला आहे असं अनूपलाही मनातल्या मनात वाटून आलं की या बालाजी रायाने आपलं काम केलं आहे. आपल्याला एक हुकमी एक्का सापडला आहे. आपल्याला आपल्या वडिलांसारखंच एक चांगलं बुद्धिमत्ता असलेलं व्यक्तिमत्व मिळालं आहे. थोडीफार आपली काळजी कमी होऊ शकते असं अनूपला का कोणास ठाऊक मनातल्या मनात वाटून गेलं. आणि अनूप काही बोलायला सुरुवात करणार तेवढ्यात वेटर कॉफी आणि बिस्किट घेऊन आला. तो ठेवून नम्रपणे तिथून परत निघून गेला. अनूपनी स्वतः अजयसाठी कॉफीचा कप तयार केला. अजय अचंबित होऊन पाहत होता अनूपकडं. अनूप इतकंच पुटपुटला कॉफीचा कप आणि वशी त्यांच्यासमोर ठेवताना, बिस्किटाची वशी त्यांच्यासमोर ठेवताना अनूप इतकंच म्हणला, सर, तुम्ही माझे गुरु आहात. सर, तुम्ही माझे सर्वस्व आहात. आणि आता या क्षणापासून तुम्ही मला अनूप मालक अशी नाही हाक मारायची. अजय बोलता बोलता त्याला अनूप मालक असं बोलून गेला होता, स्वतःच्या सवयीप्रमाणे. समोरच्याचा आपण जितका उच्च पद्धतीने आदर करू तितकाच आदर सन्मान आपल्याला मिळू शकतो या गोष्टीवर अजयचा विश्वास होता. आणि इथं तर अनूप नतमस्तक झाला होता. अनूपने आपल्याला पायाला स्पर्श करून, इतका मोठा तो हॉटेलचा मालक, इतका हायली क्वालिफाईड, फॉरेन रिटर्न, एक IT इंजिनियर, अतिशय विद्वत्ता लाभलेला हा युवक, हा इतका विनयशीलतेने आपल्या चरणाला स्पर्श करून नमस्कार करतो, यापेक्षा कुठला मोठा सन्मान असतो. 16 वर्षापूर्वीची एखादी घटना, एखादा कार्यक्रम लक्षात ठेवून त्या व्यक्तीला गुरु मानणं, हे तर मला असं वाटतं की त्या एकलव्यापेक्षाही जास्त झालं. द्रोणाचार्यांचा पुतळा समोर ठेवून धनुर्विद्येमध्ये पारंगत झालेल्या एकलव्याची कहाणी सगळ्यांना माहीत असेल. पण आज मी हा आधुनिक एकलव्य माझ्यासमोर बसून, मला कॉफी बिस्किट आदराने देऊन, माझ्यासोबत कॉफी बिस्किट शेअर करताना जीवनातल्या काही गोष्टी त्याला माझ्याशी शेअर कराव्याशा वाटतात. हे काय आहे? हे नक्की काय आहे? अजय मोठा स्वतःशीच असा अचंबित होऊन स्वतःला मनातल्या मनात असे प्रश्न आणि या प्रश्नांची उत्तरं अनूपच्या आता तो जे काही सांगणार आहे त्याच्यातनं मिळतील का म्हणून कान टवकारून समोर बसला. कॉफी बिस्किटचा आस्वाद घेऊन झाल्यावर अनूपनी बेल दाबली. वेटर आले. टेबल चकाचक केलं त्यांनी, व्यवस्थित सगळं काही सामान घेऊन तो वेटर परत गेला. अनूपनी खुण्यानेच सांगितलं होतं, काय बडीशोप वगैरे घेऊन ये. त्याप्रमाणे तो ते येऊन ठेवून निघून गेला. आणि मग त्या वेटरला अनूपनी स्पष्ट सांगितलं, आता कुणालाही वरती पाठवू नका. आणि चेंबरचं दार बंद झालं. ACची लेवल अनूपनी काय असेल ते रिमोटनी वाढवली. आणि मला विचारलं, अजयला विचारलं की योग्य आहे ना, का अजून थंडावा पाहिजे. अजयने मानेनीच नको म्हणून सांगितलं.
अजय उत्सुक होता. अजयला घाम आला तरी चालणार होतं. पण अनूपच्या मुखातून काय काय बाहेर पडतं आहे, अनूपला नक्की काय काय शेअर करायचं आहे, हे ऐकण्यासाठी अजयने कान टवकारलेले होते. अनूपने बोलण्यास सुरुवात केली. सर, 16-17 वर्ष कशी निघून गेली ते कळलं नाही. कॉलेज लाईफनंतर मस्तपैकी चांगल्या मार्काने 12वी पास झालो आणि साऊथ इंडियन स्कूल सुटली. इंजिनिअरिंग कॉलेजला मी ॲडमिशन घेतली मुंबईमध्येच, कारण वडिलांचा हेका होता मुलाचं शिक्षण मुंबईत झालं पाहिजे. त्याप्रमाणे माझं शिक्षण तिथं 4 वर्ष BE झालो. त्यानंतर सर तिथेच मला दुसऱ्या कॉलेजमध्ये BTech झालो आणि मग ऑस्ट्रेलियाला चान्स आला म्हणून ऑस्ट्रेलियाला गेलो. खूप नाराजीने माझ्या वडिलांनी मला पाठवलं. अर्थात त्यांच्यामध्ये तेवढी उमेद होती, तितकं त्यांचं वय झालेलं नव्हतं. त्यामुळं ते बोलले, काय हरकत नाही, अनुभव घेऊन येशील, 3 वर्षाच्या वर मी तुला राहू देणार नाही. कसं वसं मी आईवडिलांना कन्व्हिन्स करून सर 4थं वर्ष काढलं आणि 4 वर्षांनी मी परत येणार त्याच्या आधीच 3 महिने म्हणजे नुकताच माझ्या आईवडिलांना एक मोठा अपघात झाला. कारचा ॲक्सिडेंट. माझी कार वेगळी आणि त्यांची कार वेगळी असं सगळं चालू होतं. मी तिकडं गेल्यावर माझी कार मी माझ्या मित्राला वापरायला दिली.